हे पुस्तक कसं वाचाल? भगवद्गीता हा कृष्ण अर्जुन या दोन मित्रांचा संवाद आहे. या पुस्तकामध्ये तो संवाद म्हणूनच सादर करण्याचा प्रयत्न केलाय. हे संवादाचे नाट्य पुढे नेण्यासाठी मी सूत्रधाराची भूमिका केली आहे. कृष्ण, अर्जुन, दुर्योधन आणि संजय सुद्धा या नाट्यामधील कलाकार आहेत. संजयाचे श्लोक हे खरं तर रंगमंच, नेपथ्य, लाईट, संगीत यांची भूमिका बजावतात. कृष्ण अर्जुन जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात त्यावेळी आपणही त्यामध्ये भाग घ्यायचा. कृष्णाशी बोलायचं, अर्जुनाशी बोलायचं. काही वेळा मी मध्ये बोललो की कृष्ण मला सांगतो, थांब रे धनंजय, आत्ता कुठे अर्जुन बोलायला लागलाय, तू माझ्या बाजूला शांत बस पाहू. हे पुस्तक वाचण्यासाठी मी 6 गोष्टी सांगेन. 1. नाटकात भाग घ्या. आता तुम्ही म्हणाल की भगवद्गीता हा कृष्ण अर्जुन या दोघांचा संवाद आहे, त्यामध्ये आपल्याला बोलायला कुठे संधी आहे? माझं ऐकाल तर अशी भरपूर संधी मिळते, मात्र आपण बोललं पाहिजे. या संवादात रंगमंचांची 4थी भिंत ओलांडून नाटकात भाग घेतला पाहिजे. प्रत्यक्ष कृष्ण अर्जुनांबरोबर त्यांच्या मागे पुढे वावरलं पाहिजे. यालाच मी पुलंची हरितात्या पद्धत असं म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये मी असा संवाद अर्जुनाबरोबर करतो. अर्जुना, ज्यांचा तू मनापासून आदर करतोस असे तुझे आजोबा सुद्धा दुर्योधनाच्या बाजूने युद्धाला उभे आहेत. द्रोणाचार्य तर तुझे गुरु, ते पण तिथेच आहेत. मग या सगळ्यांची तू तुझ्या नकळत चेष्टा का रे करतोस बाबा? तुला असं वाटतं का की या दोघांवर दुर्योधनाला खुश करण्याची वेळ आली? आणि काय रे ही तुझी भाषा? ही सगळी लोक केवळ तुझ्याशी युद्ध करायला आले आहेत, हा अहंकार का रे? बाकी कोणी नाही का? मी विचारणारच होतो हे अर्जुनाला, पण तितक्यात कृष्ण मला म्हणाला, थांब, बोलू दे त्याला. अशा वेळी माणसाला थांबू नये, थोडं थांब आणि बघ पुढची गंमत. कृष्ण अर्जुन यांचा संवाद सुरू असताना त्या दोघांशी बोला, त्यांना आवडतं ते. 2. आधी अन्वयार्थ वाचा. मी सांगेन की कुठलंही प्रकरण वाचताना सर्वात आधी अन्वयार्थ वाचा. त्यातून प्रथम त्या प्रकरणामध्ये घडणाऱ्या घटनांची कल्पना येईल. अन्वयार्थ वाचून झाला की पुन्हा ते प्रकरण वाचा. अन्वयार्थ म्हणजे काय? पटकन समजावून घेऊ. पुस्तकामध्ये निवडक श्लोक घेतले आहेत. प्रत्येक श्लोक 3 पद्धतीने लिहिलाय. 1 म्हणजे श्लोक जसा आहे तसा लिहिला आहे. 2 श्लोकांमधील शब्दांची फोड करून लिहिला आहे. आणि 3 त्या श्लोकांमधील शब्दांचा वाचता येईल असा क्रम घेऊन त्याचा जास्तीत जास्त सोप्या मराठीमध्ये अर्थ लिहिला आहे. यालाच अन्वयार्थ असं सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ, श्लोक जसा आहे तसा कसा लिहिलाय? चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम न निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. आता याची फोड कशी केली? चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्य अहम निग्रहम मन्ये वायोः इव सुदुष्करम. आता याचा अर्थ कसा दिलाय? कारण हे कृष्णा, मन फार चंचल, थैमान घालणारं, अत्यंत आग्रही, बलवान आहे. त्याचा निग्रह करणे, त्याला आवर घालणे हे वाऱ्याला रोखण्याप्रमाणे, वाऱ्याला पकडून ठेवण्यासारखे अत्यंत कठीण आहे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट मी तुम्हाला अशी सांगेन की श्लोक संवादात्मक स्वरूपात अर्थाप्रमाणे आवाजात चढ उतार आणून वाचा. अन्वयार्थ वाचला की शब्दांचा अर्थ कळेल. संपूर्ण श्लोकांमध्ये नक्की काय लिहिलं आहे हेही कळेल. त्यामुळे त्यातील भावना समजेल. हे एकदा कळलं की एखादा नट जसा नाटकात संवाद म्हणेल तसा तो श्लोक म्हणा. चौथी गोष्ट म्हणजे थोडक्यात उजळणी या प्रकरणाबद्दल. काही जणांना थोडक्यात उजळणी हे सर्वात शेवटचं प्रकरण आधी वाचलं तरी आवडेल.
संपूर्ण कादंबरीची, हो हो, या पुस्तकाला मी कादंबरीच म्हणतो, या संपूर्ण कादंबरीची थीम समजेल, यातून नक्की काय मांडलंय हे समजेल. 5वी गोष्ट म्हणजे उरकू नका. माझ्या आजोबा मला सांगायचे तेच मी तुम्हाला सांगतो. उरकू नका. वाचून झालं संपलं हे सांगण्यासाठी वाचू नका. प्रसंगांची, संवादाची गोडी घेत घेत पुन्हा पुन्हा वाचा. आणि 6वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदाने वाचा. अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. कृष्णाची कुठलीही गोष्ट सांगण्याची हातोटी फार छान आहे. एक म्हणजे कृष्ण आपलं सांगणं हे आपलं स्वतःचं मत आहे असं सांगतो. असंच करायला हवं, तसंच करायला हवं अशा प्रकारचे कुठलेही नियम सांगत नाही. दुसरं म्हणजे आपलं मत नोंदवण्यापूर्वी याआधी कुणी काही त्याबद्दल सांगितलं आहे का हे सुद्धा तो सांगतो. आणि तिसरं म्हणजे जे सांगतो त्याचे बरे वाईट परिणाम सांगून निर्णय घेण्यासाठी तो मदत करतो, पण निर्णय लादत नाही. कृष्ण जर का असं वागत असेल तर मी हे पुस्तक असंच वाचा, असं वाचू नका असं सांगणं योग्य आहे का? म्हणूनच म्हणतो, आनंदाने वाचा, मनापासून वाचा.